हे मी वाटण अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे आणि फिश फ्राय करताना थोडा हा पण मसाला घालावा लागतो आणि नंतर मिरची पूड ह्याची मिरची पूड काश्मीरी मिरची पूड पण घालायची. तर त्यासाठी मी हा वेगळा काढलेला आहे. आणि हे शेतके म्हणतात ह्याला. हे जे आज खूप चांगली मासळी मिळालेली आहे. खूप म्हणजे खूप चांगली अशी अत्यंत दुर्मिळ कधीतरी अशी मिळतात. आणि मला वाटते कारवार आणि गोव्याला पण एवढे मोठे मोठे नाही मिळत. तर आज मी ह्यांची आमटी तुम्हाला दाखवणार आहे. मी ह्या भांड्यात काढते आणि लागेल तसं मी पाणी घालते. मोजून पाणी घालते. वाटी दे, स्टीलची वाटी. एक वाटी घातलेलं आहे मी पाणी. ही दुसरी वाटी, ही तिसरी वाटी आणि ही चौथी आहे ती अर्धी घालेन मी वाटी. नंतर लागलं तर आपल्याला घालता येईल थोडंसं. नाही, हे पण चालेल. ही आमटी फक्त हिथूनच जाते आपल्याला. त्याच्यामध्ये मी एवढे माशी घालते की ते एवढे माशा आमटीसाठी मी एवढे तुकडे घेणार आहे. अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा ह्याच्यात घालायचा. ही 8-10 कोकम यात टाकते. आमटीच्या प्रमाणात एवढं मीठ लागेल. मला वाटतं अजून पण थोडं लागेल, ते मी नंतर घालते. सवय चमच्यानी नाही होत. केली आहे आणि ही मला अजूनही थोडीशी जाड वाटते. तर थोडं पाणी, उकळलेलं पाणी ह्याच्यात घालायचं. आमटीमध्ये नंतर पाणी घालताना कधीही थंड पाणी घालू नये. ते आमटीची चव बिघडते. उकळलेलं अर्धा कप पाणी मी त्याच्यामध्ये घालेन. त्याशिवाय जास्ती नको. अर्धा कप पेक्षा कमी घातलं मी पाणी. डोक्याकडचा भाग वर तरंगायला लागला की आमटी झाली असे समजावी. आता ही आमटी थोडीशी चाखून बघायची, त्यात सगळं काही बरोबर आहे की काय. आमटी एकदम परफेक्ट झालेली आहे.
ही आता ऑथेंटिक कारवारी आमटी तयार झाली आहे आणि ती अशी मधून मधून कपड्याने धरून थोडी अशी फिरवली ना की व्यवस्थित ती सगळीकडून लागली जाते. सारखं सारखं पळी घालत राहू नये, फुटतात मग. बरोबर. आता हे गॅस बंद करते आणि झाकण ठेवते अशा रीतीने. आणि मधून मधून हे झाकण असा अधांतरी काढून त्याची हूब जी आमटीची हूब जी आतमध्ये आलेली जमलेली असते ती काढून टाकावी. आमटीमध्ये ती जर हूब पडली तर आमटीला सपकपणा येतो. ही बघा, ही वरच्या झाकणावर अशी हूब जमलेली असते ती बाजूला करावी. तर अशा प्रकारे शेतक्यांची ऑथेंटिक आमटी कारवारी स्टाईलमध्ये तयार केलेली आहे. कारवार आणि गोवामध्ये अटंब्याची सोलं म्हणून मिळतात. ती सोलं घातली तर अजून अप्रतिम चव येते आमटीला. आता माझ्याकडे ती नव्हती म्हणून मी कोकम टाकलेलं आहे. चिंच वगैरे टाकू नये, चिंचेने तेवढी चांगली टेस्ट येत नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. थँक्यू.